भवानी पेठेतील सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुल अंतर्गत मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता 10वी परीक्षेचा निकाल अत्यंत उल्लेखनीय लागला असून संस्थेनं शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे। यावर्षी मराठी माध्यमाचा निकाल 97% तर इंग्रजी माध्यमाचा निकाल 100% लागला असून विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवून गुणवत्तेची छाप उमटवली। तसंच इंग्रजी माध्यमातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक दर्जाचा पुन्हा एकदा ठसा उमटवला आहे। संस्थेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे हे यश संपादन झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे। मराठी माध्यमातून प्रथम 3 क्रमांक पटकावणारे गुणवंत विद्यार्थी याप्रमाणे: प्रथम अक्षरा संतोष पवार, 500 पैकी 450 गुण 90%। द्वितीय मानसी नागेश पाटील, 500 पैकी 445 गुण 89%। तृतीय प्रगती नंदकुमार भोसले, 500 पैकी 443 गुण 88.60%। इंग्रजी माध्यमातून प्रथम 3 क्रमांक पटकावणारे गुणवंत विद्यार्थी याप्रमाणे: प्रथम स्नेहल सिद्धराम कलशेट्टी, 500 पैकी 429 गुण 86%। द्वितीय पायल लक्ष्मण जबडे, 500 पैकी 418 गुण 84%। आणि दर्शना महेश वीर, 500 पैकी 418 गुण 84%। तृतीय श्रेयस चंद्रकांत कुलकर्णी, 500 पैकी 417 गुण 83.40%। या यशाबद्दल सहस्त्रार्जुन शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसाहेब भूमकर यांनी विद्यार्थ्यांचं, पालकांचं आणि शिक्षकांचं अभिनंदन केलं। या प्रसंगी सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजीव साबिद्री, सचिव जयकुमार सा कोल्हापुरे, शैक्षणिक संस्थेचे सचिव गजानन सा गोयल यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह आणि पेढे भरवून गौरवण्यात आलं। पालकांनीही संस्थेच्या शैक्षणिक वातावरणाचं आणि शिक्षकांच्या मेहनतीचं कौतुक केलं। संस्थेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या।